Hello students, welcome to our online class. In previous standard, we have already learned about the construction of triangle. Construction of triangle मध्ये तुम्ही 3 ते 4 टाइपचे ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायला शिकलेला आहात. Construct a triangle if all 3 sides are given. त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या असताना ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करणं. To construct a triangle if 2 sides and included angle is given. 2 साइड्स आणि त्यांच्यामधला अँगल तुम्हाला दिलेला असेल तर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ 2 angles and included side is given. जे 2 अँगल्स दिलेले असतील आणि 2 अँगल्सच्या मधली बाजू तुम्हाला दिली असेल तर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करणं. आणि 4 टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल इज construct a right angle triangle if hypotenuse and one side is given. हायपोटेनियस त्रिकोणाचा कर्ण आणि कुठली एक बाजू दिलेली असेल आणि राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे एक अँगल तुम्हाला माहिती 90 डिग्रीचा. अशा पद्धतीने तुम्ही ट्रायंगलचे 4 टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन शिकलेला आहात इयत्ता 7वीला. आणि लेट्स रिकॉल या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अगोदर ते 4 टाइपचे कन्स्ट्रक्शन्स काढण्यासाठी 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. अगोदर रफ फिगर काढायची आणि नंतर फेअर डायग्राम काढायचे आहेत दिलेल्या मेजरमेंट्स नुसार. देन टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी कन्स्ट्रक्शन्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. अवर नेक्स्ट लेसन 8th लेसन इज क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स. या लेसनमध्ये आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं. मग त्या टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्समध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टीज शिकणार आहोत. प्रॉपर्टीज यूज करून त्याचं ॲप्लिकेशन, एक्झाम्पल्स, प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द कन्स्ट्रक्शन्स ऑफ क्वाड्रिलॅटरल विथ गिवन मेजर्स. एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 10 एलिमेंट्स. हिअर quadrilateral PQRS is drawn. PQRS. In quadrilateral PQRS, 4 sides are there. The quadrilateral has 4 sides, 4 angles and 2 diagonals. Side PQ, side QR, side RS and side PS. किती sides असतात? 4 sides असतात, 4 angles असतात. आता हे अँगल्स जे आहेत ते आपण 3 अक्षरात लिहू शकतो किंवा एकाच अल्फाबेटमध्ये वाचू शकतो. अँगल P, अँगल Q, अँगल R आणि अँगल S. आता हा जो अँगल P आहे तो आपण कसा वाचणार? अँगल QPS किंवा अँगल SPQ. अशा पद्धतीने 3 अक्षरात त्याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. असे एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 4 अँगल्स and 2 diagonals, diagonals PR and diagonal QS. Every quadrilateral has 4 sides, 4 angles and 2 diagonals. That is, every quadrilateral has total 10 elements. किती एलिमेंट्स असतात? 10 एलिमेंट्स असतात. आणि आउट ऑफ दिस 10 एलिमेंट्स if specific phi is given, then we can construct a quadrilateral. 4 दिलेले असतील तर आपण कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. बघा 4 साइड्स दिलेल्या असतील आणि तुम्ही त्या 4 साइड्स जोडल्या तर यात इथंच बघा PQRS हा एक क्वाड्रिलॅटरल तुम्ही त्या ठिकाणी घेतला आणि या 4 साइड्स फक्त दिल्या आहेत, त्यांच्यामध्ये या ठिकाणी कुठलाही डायगोनल किंवा अँगल दिलेला नाही. तर तुम्ही 2 व्हर्टेक्स समजा प्रेस केले, आता P आणि R हे तुम्ही प्रेस केले तर त्याचा शेप बदलणार आहे. किंवा Q जर हलवला तुम्ही, Q मागे नेऊ शकतात, पुढे नेऊ शकतात. त्याचा स्पेसिफिक असं मेजरमेंट दिलेलं नसेल Qचं तर तुम्ही त्या ठिकाणी तो कमी जास्त करू शकतात. म्हणजे याचा शेप काय होणार आहे? बदलणार आहे. म्हणजे 4 एलिमेंट्स दिलेले असतील तर आपण
कन्स्ट्रक्शन करू शकत नाही क्वाड्रिलॅटरलचं. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल मिनिमम 5 एलिमेंट्स आर गिव्हन. जेव्हा तुम्हाला 5 एलिमेंट्स दिलेले असतील तेव्हा तुम्ही क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन करू शकतात. हिअर द फर्स्ट type of construction is to construct a quadrilateral if the lengths of 4 sides and diagonal is given. पहिला जो टाइप आहे आपला, त्या पहिल्या टाइप मध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, काय दिलेलं असेल, गिवन लेंथ्स ऑफ 4 साइड्स अँड डायगोनल. 4 बाजू आणि एक डायगोनल दिलेला असेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, हा पहिला टाइप जो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल, तो आता आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल बघा दिलेला आहे. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, लेंथ PQ इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ PS इज इक्वल टू 4.3 सेंटीमीटर, लेंथ RS इज इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड लेंथ QS इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर. That is 4 sides are given and 1 diagonal is given. First we draw the rough figure. काय काढायचं आहे अगोदर, रफ फिगर काढायची आहे. तर रफ फिगर काढल्यानंतर तर तुम्ही या रफ फिगर मध्ये PQRS अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल काढू शकतात. तर मी रफ फिगर काढताना मध्ये काय घेतलेलं आहे, डायगोनल घेतलेला आहे. म्हणजे मध्ये डायगोनल घेतल्यानंतर वरती एक ट्रायंगल आणि खाली एक ट्रायंगल. आपण लास्ट इयरला 7th स्टँडर्डला जे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल शिकलेलो आहोत त्या पद्धतींचा वापर करून, ते कन्स्ट्रक्शन यूज करून आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायला शिकणार आहोत. आता इथे 2 ट्रायंगल्स तयार झाले बघा. ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन तुम्ही शिकलेलं आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल गिवन 3 साइड्स. आता इथं हा एक ट्रायंगल, त्याच्या 3 साइड्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि हा दुसरा ट्रायंगल की ज्याच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल तुम्ही शिकला आहात. त्याच पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन मध्ये अगोदर काय करायचंय, रफ फिगर काढायची आहे आणि रफ फिगर काढून त्यामध्ये मेजरमेंट्स भरायचे आणि त्या पद्धतीने फेअर डायग्राम काढायची आहे. आता आपण अगोदर काय काढायचं, जो डायगोनल दिलेला आहे QS ऑफ मेजर 6.2 सेंटीमीटर. स्केलचा यूज करून तुमच्याकडे कंपास मध्ये असलेली रुलर जी आहे तिचा यूज करून 6.2 सेंटीमीटर जे काही मेजरमेंट आहे तेवढं मेजरमेंट घेऊन तुम्ही डायगोनल QS काढायचा आहे. आणि बघा डायग्राम काढताना त्याच्यावरती एक ट्रायंगल येणार आहे, खाली एक ट्रायंगल येणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला जागा असली पाहिजे. वरती पण कन्स्ट्रक्शन येणार आहे आणि खाली सुद्धा कन्स्ट्रक्शन येणार आहे. म्हणजे अगोदर QS काढायचा आहे 6.2 सेंटीमीटर मेजरमेंट असलेला. .2 सेंटीमीटर मेजरमेंटचा अगोदर लेंथ असलेला QS, त्याला नावं द्यायची Q आणि S. 6.2 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला हे जे 2 पॉइंट्स आहेत P पॉइंट आणि R पॉइंट फिक्स करायचे आहेत. अगोदर P पॉइंट फिक्स करूया. P हा Q पासून किती डिस्टन्सवर आहे, PQ दिलेला आहे 5.6 सेंटीमीटर. म्हणून कंपास मध्ये काय करणार, 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. 0 पासून 5.6, 5 च्या पुढे ज्या तुमच्या छोट्या रेषा आहेत त्या 6 पर्यंत मेजर करायच्या आहेत आणि 5.6 डिस्टन्स त्या ठिकाणी घेतल्यानंतर कंपास कुठे ठेवणार, Q वर. Put the tip of compass on point Q and mark on the upper side. या पद्धतीने हा 5.6 सेंटीमीटरचा तुम्ही आर्क टाकला. त्यानंतर P पासून S किती डिस्टन्स वर आहे, 4.3 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. कंपास मध्ये काय करणार, 4.3 सेंटीमीटर त्या ठिकाणी डिस्टन्स घ्यायचा आहे आणि 4.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन put the tip of compass on point S and mark the arc. अशा पद्धतीने अगोदर जो काढलेला आर्क आहे त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क काढायचा. The point of intersection of these two arcs is point Q. Here we get the first point Q. Then join
the point Q, sorry, we get the point P. Join the point P to Q, PQ, and join PS. हे डिस्टन्स किती आहे 4.3 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स किती आहे 5.6 सेंटीमीटर. तसंच कन्स्ट्रक्शन खालच्या बाजूला सुद्धा करायचं आहे. आता Q आणि S पासून R हा जो पॉइंट आहे तो किती डिस्टन्स वर आहे त्या पद्धतीने कंपास मध्ये मेजरमेंट घ्यायचं आहे. टेक द डिस्टन्स 5 सेंटीमीटर इन युअर कंपास युजिंग स्केल. 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट Q and mark the arc on the lower side. खालच्या बाजूला त्या ठिकाणी हा R पॉइंट येणार आहे. Q वर कंपास ठेवायचा आणि किती डिस्टन्स घेतलं होतं आपण 5 सेंटीमीटर एक आर्क टाकायचा आहे. त्यानंतर R हा पॉइंट S पासून किती डिस्टन्स वर आहे 7 सेंटीमीटर. टेक डिस्टन्स 7 सेंटीमीटर इन युअर कंपास. त्या ठिकाणी 0 to 7 एवढं मेजरमेंट करायचं आहे पट्टीच्या सहाय्याने. आणि कुठे ठेवणार S वर ठेवणार. आणि आता बघा हा जो 7 सेंटीमीटरचा माझा आर्क या ठिकाणी इंटरसेक्ट झाला नाही. मग काय करणार मी Q वर जाणार आणि अगोदरचं जे 4.3 सेंटीमीटर मेजरमेंट होतं तिथपर्यंत मेजरमेंट घेऊन तो आर्क काय करायचा वाढवायचा आहे की दोन्ही आर्क हे इंटरसेक्ट झाले पाहिजे. इंटरसेक्शन पॉइंट मिळाल्यानंतरच तुम्हाला हा आर पॉइंट मिळणार आहे. जे तुम्हाला दोन्ही आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट मिळाला त्याला काय म्हटलं आर म्हटलं. जॉईन द पॉइंट आर टू एस अँड आर टू क्यू. आर एस आणि क्यू आर हे जोडायचे आहे. This distance is 5 centimeter and this one is 7 centimeter. We get the quadrilateral PQRS. हा PQRS तुम्ही या ठिकाणी अगोदर मध्ये आपण डायगोनल काढला त्याऐवजी अशा पद्धतीने PQRS काढला तरी सुद्धा चालेल. असा PQRS काढला तर इकडचा एक ट्रायंगल आधी काढायचा आणि मग इकडचा एक ट्रायंगल काढायचा. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं तुम्ही शिकलेला आहात त्याचाच यूज करून तुम्ही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल इफ 4 साइड्स अँड डायगोनल इज गिवन या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं आहे की 4 साइड्स दिलेल्या असतील त्या पद्धतीने रफ फिगर काढायची. रफ फिगर मध्ये मेजरमेंट्स लिहायचे. याला 1 मार्क असणार आहे रफ फिगर काढण्याला आणि मेजरमेंट्स लिहून वगैरे कंप्लीट करण्यासाठी. पहिला मार्क जो आहे तो इथे असणार आहे आणि मग कन्स्ट्रक्शनचे पुढचे मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. कन्स्ट्रक्शन हे फेअर कन्स्ट्रक्शन असतं. यामध्ये आर्क काढल्यानंतर कुठल्याही प्रकारचं खोडायचं नाही, इरेज करायचं नाहीये. ते आर्क जे आहे तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सगळं जसंच्या तसं दिसलं पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार की हे आर्क पुसून टाकूया, काढून टाकूया, इरेज करूया तर त्याला मार्क्स मिळणार नाहीत. या पद्धतीने we get the quadrilateral PQRS. This is the first type of construction to construct a quadrilateral if 4 sides and a diagonal is given. In practice set 8.1, the fourth example is given based on the first type of construction. 4 sides and diagonal is given. In fourth example, construct quadrilateral LMNO such that length LM is equal to length LO is equal to 6 centimeter. या दोनही साइडची लेंथ सेम आहे. किती ती 6 सेंटीमीटर आहे. Then length ON is equal to length NM is equal to 4.5 सेंटीमीटर. या दोन साइड सुद्धा काय इक्वल आहे. आणि डायगोनल दिलेला आहे लेंथ OM is equal to 7.5 सेंटीमीटर. म्हणजेच काय क्वाड्रिलॅटरलच्या 4 साइड्स आणि एक डायगोनल दिलेला आहे. म्हणजे पहिला टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनवर आधारित आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. रफ फिगर अगोदर काढायची. क्वाड्रिलॅटरल LMNO अगोदर काढला आणि
शो द गिवन मेजरमेंट्स इन युअर रफ फिगर. रफ फिगर मध्ये जे गिवन मेजरमेंट्स आहेत ते दाखवायचे आहेत, त्यावरूनच आपण इकडे फेअर डायग्राम काढणार आहोत. मग एल एम आणि एल ओ ह्या दोन साइड्स, एल एम आणि एल ओ या दोन साइड्स किती 6 सेंटीमीटरच्या आहेत, त्या साधारणपणे सेम दाखवायच्या. तिथं रफ फिगर मध्ये मोजून काढण्याची गरज नाही. त्यानंतर ओ एन आणि एन एम, ओ एन आणि एन एम या दोन साइड्स किती 4.5 सेंटीमीटर आहेत, त्या दाखवायच्या. आणि एक डायगोनल ओ एन, ओ एन जे तुम्हाला दिलेला आहे तोच डायगोनल काढायचा आहे, दुसरा काढण्याची आवश्यकता नाही. ओ एम डायगोनल दिलाय 7.5 सेंटीमीटर लेंथ असलेला. अशा पद्धतीने अगोदर रफ फिगर काढायची, त्यामध्ये मेजरमेंट शो करायचे आणि त्यावरून मग आपण आता फेअर डायग्राम काढणार आहोत. आता मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं त्यामध्ये अगोदर डायगोनल काढलेला इथे मध्ये, आणि मग वर एक ट्रायंगल आणि खाली एक ट्रायंगल काढला. आता तुम्हाला मी सेकंड मेथड जे आहे त्यामध्ये क्वाड्रिलॅटरल अशा पद्धतीने काढलेला आहे, डायगोनल मध्ये आहे. मग इथं काय करणार तुम्ही, जसं दिसतंय त्या पद्धतीने एम एन काढणार अगोदर. किती सेंटीमीटर लेंथ असलेला 4.5 सेंटीमीटर असलेला. Therefore, using ruler, draw the length, draw segment MN of length 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर तुमच्या रुलरवर ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे मेजरमेंट्स आहेत 4 आणि 5 च्या मध्ये येईल 4.5 सेंटीमीटर. सेंटीमीटर डिस्टन्स असलेली लेंथ एम एन त्या ठिकाणी काढली. त्यानंतर जे दोन वर्टेक्स आहेत एल आणि ओ, एक एक त्या ठिकाणी फिक्स करायचं आहे आपण अगोदर. त्या ठिकाणी एल हा वर्टेक्स मिळवूया. एल वर्टेक्स मिळवण्यासाठी जे मेजरमेंट्स आहेत रफ फिगर मध्ये एल एम आणि हा एल ओ सुद्धा काय 6 सेंटीमीटर आहे. आपण जर अगोदर एल मिळवला तर एल मिळवण्यासाठी तुम्हाला हा वर्टेक्स अगोदर पाहिजे, तेव्हा तुम्ही एल मिळवू शकतात, बरोबर. म्हणजे आपण एल अगोदर फिक्स करून चालणार नाही, तर कुठला वर्टेक्स मिळवला पाहिजे, ओ वर्टेक्स मिळवला पाहिजे. कारण ओ वर्टेक्स साठी आपल्याला एम पासून आणि एन पासून दोन्ही पासूनचे डिस्टन्स माहिती आहे, बरोबर. इथे एल एम आणि एन पासून एलचं डिस्टन्स दोन्ही पासून माहित नाही, म्हणजे आपण एल व्हर्टेक्स अगोदर मिळवू शकत नाही. म्हणून अगोदर ऑब्झर्व करायचे की कुठला व्हर्टेक्स आपल्याला अगोदर फिक्स करता येईल. अगोदर ओ हा व्हर्टेक्स तुम्हाला काढावा लागेल. ओ व्हर्टेक्स काढण्यासाठी अगोदर जे डिस्टन्स दिले 4.5 सेंटीमीटर तेवढंच हे पण डिस्टन्स आहे. म्हणजे तुम्ही कंपास मध्ये एम एन जे आहे एवढंच डिस्टन्स घेतला आणि एक आर्क टाकायचा आहे वरच्या बाजूने. एम एन एवढं डिस्टन्स घ्या. कंपास कुठे ठेवणार, एम पासून डिस्टन्स आहे का ते नाही, एन पासून आहे. एन पासून 4.5 सेंटीमीटर म्हणजे एन वर तुम्ही त्या ठिकाणी कंपास ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला एक आर्क टाकायचा आहे, बरोबर. किती डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर एम ओ डिस्टन्स किती आहे 7.5 सेंटीमीटर. म्हणजे कंपास मध्ये तुम्ही 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे 0 to 7.5. 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये घेतल्यानंतर पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट एम ऑन वर्टेक्स एम अँड ड्रॉ द आर्क विच इंटरसेक्ट द प्रिव्हियस आर्क. या ठिकाणी अगोदर जो आर्क काढलेला आहे त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क काढायचा. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो काय मिळाला तुम्हाला, ओ मिळाला, की जो 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स वर एम या वर्टेक्स पासून आहे आणि 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स वर एन या व्हर्टेक्स पासून ते जॉईन करायची. तुम्हाला पहिला ट्रायंगल मिळाला. काय मेजरमेंट्स आहेत 7.5 सेंटीमीटर आणि इथे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड व्हर्टेक्स एल. आता हा एल व्हर्टेक्स एम पासून 6 सेंटीमीटर डिस्टन्स वर आहे आणि ओ पासून सुद्धा 6 सेंटीमीटर डिस्टन्स वर आहे. म्हणजेच तुम्ही कंपास मध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. 0 वर त्या ठिकाणी कंपासचा पहिला पॉइंट ठेवायचा आणि 6 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करायचं आहे.
0 to 6. आणि कंपास कुठे ठेवणार? आता दोन्हीपासून सेम डिस्टन्स वर एम पासून सुद्धा आणि ओ पासून सुद्धा. म्हणजे पुट द टिप ऑफ कंपास ऑन व्हर्टेक्स एम, ड्रॉ आर्क, take the same distance, constant distance, put the tip of compass on vertex O and draw the arc. This intersection point is, we get the vertex L. त्याला काय नाव द्यायचंय? L नाव द्यायचंय. Then we get the quadrilateral LMNO. LM आणि LO हे जोडायचे आहेत. हा 6 सेंटीमीटर आणि हा सुद्धा 6 सेंटीमीटर. LMNO अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रिलॅटरल LMNO मिळाला की ज्यामध्ये LM आणि LO 6 सेंटीमीटर असेल, ON आणि NM 4.5 सेंटीमीटर असेल आणि डायगोनल जो आहे तो MO किती असेल? 7.5 सेंटीमीटर असेल. पहिल्या टाईपचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्या पहिल्या टाईपच्या कन्स्ट्रक्शनवर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये 4th एक्झाम्पल दिलेलं होतं. नाव लेट्स स्टडी अबाउट दी सेकंड टाइप ऑफ construction. In second type of construction, to construct a quadrilateral if 3 sides and 2 diagonals are given. 3 sides दिलेल्या असतील आणि 2 diagonals दिलेल्या असतील तर क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी एक्झाम्पल घेऊया बघा. construct quadrilateral WXYZ such that length YZ is equal to 4 cm, length ZX is equal to 6 cm, length WX is equal to 4.5 cm, length ZW is equal to 5 cm and length YW is equal to 6.5 cm. आता या ठिकाणी तुम्हाला 2 डायगोनल्स दिलेले आहेत आणि 3 साइड्स दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या 3 साइड्स आहेत त्या 3 साइड्स एक बेसला आणि दोन्ही बाजूला येतील अशा पद्धतीने रफ फिगर काढायची आहे आणि मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणं सोपं जाईल. या 3 साइड्स आपण काढल्यात बघा. WXYZ हा क्वाड्रिलॅटरल आहे. शो द मेजरमेंट्स, गिवन मेजरमेंट्स इन युअर रफ फिगर. रफ फिगर मध्ये तुम्ही त्या ठिकाणी मेजरमेंट्स दाखवायचे आहेत. ZW आपण बेस घेणार आहोत किती आहे? 5 सेंटीमीटर. त्यानंतर बेसला एक साइड आणि दोन्ही बाजूच्या साइड्स दिलेल्या असतील अशा पद्धतीने येईल असं आपण रफ फिगर काढायची आहे. YZ 4 सेंटीमीटर अँड XW किंवा WX 4.5 सेंटीमीटर दिलाय आणि 2 डायगोनल्स दिलेत म्हणजे आपण रफ फिगर मध्ये सुद्धा दोन्ही डायगोनल्स दाखवायचे. ZX डायगोनल दिलाय 6 सेंटीमीटर लेंथ असलेला आणि लेंथ YW किंवा WY इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. ही रफ फिगर आहे. या रफ फिगर वरून आपण आता फेअर डायग्राम काढणार आहोत. डायग्राम काढताना अगोदर काय करणार? बेस ZW ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. फर्स्ट ड्रॉ दी सेगमेंट ZW ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर युजिंग रुलर. सगळं कन्स्ट्रक्शन वरती येणार आहे त्यामुळे वरच्या बाजूला सगळी जागा ठेवायची आहे. 5 सेंटीमीटर लेंथ असलेला ZW त्या ठिकाणी काढला 5 सेंटीमीटर. देन आता कुठलाही एक व्हर्टेक्स फिक्स केला तरी चालेल. अगोदर Y व्हर्टेक्स फिक्स केला तरी चालेल कारण हे 2 डिस्टन्स दिलेले आहेत आणि X व्हर्टेक्सचे सुद्धा हे 2 डिस्टन्स तुम्हाला माहिती आहेत. जे कुठलाही एक व्हर्टेक्स तुम्ही त्या ठिकाणी फिक्स करायचा आहे. आता Z पासून Y हा किती डिस्टन्स वर आहे? ZY किती डिस्टन्स दिलाय? 4 सेंटीमीटर. टेक डिस्टन्स 4 सेंटीमीटर इन युअर कंपास. किती डिस्टन्स घ्यायचंय? 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचंय. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन put the tip of compass on point on vertex Z and mark the arc. आर्क काढायचा आहे. Z पासून Y किती डिस्टन्स वर आहे? 4 सेंटीमीटर वर आहे. म्हणून 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन Z वर कंपास ठेवून आर्क काढला.
त्यानंतर डिस्टन्स वाय डब्ल्यू किती दिला आहे 6.5 सेंटीमीटर. टेक 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स इन युअर कंपास. 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे कंपास मध्ये. and put the tip of compass on point W and mark the arc. अशा पद्धतीने आर्क काढायची आहे. पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क काढायचा आहे. किती डिस्टन्स घेतलं 6.5 सेंटीमीटर. इथून किती घेतलं 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरसेक्शन जो पॉइंट मिळाला आहे त्याला काय नाव देणार. वी गेट द व्हर्टेक्स Y. जॉईन YZ and join YW. YZ आणि YW त्या ठिकाणी जोडायचे आहे. हे डिस्टन्स होतं 6.5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स होतं 4 सेंटीमीटर. We get the vertex, third vertex Y. Then fix the fourth vertex X. For this, take 6 centimeter distance in your compass. किती डिस्टन्स घेणार 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे कंपास मध्ये. 0 पासून 6 पर्यंत त्या ठिकाणी डिस्टन्स घ्यायचं. पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट Z. Z पासून 6 सेंटीमीटर वर आहे म्हणून पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट Z अँड मार्क दी आर्क. या बाजूला आर्क टाकायचा आहे. इकडे टाकून उपयोग नाही. तुमचा पॉइंट व्हर्टेक्स कुठे येणार आहे या बाजूला. इथे आर्क टाकायचा आहे. त्यानंतर XW डिस्टन्स किती आहे 4.5 सेंटीमीटर. Therefore take the 4.5 centimeter distance in your compass. Put the tip of compass on vertex W and mark the arc which intersect the previous arc. 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन कंपास W वर ठेवून आर्क टाकायचा आहे. तो किती कुठला आर्क मिळेल कुठला पॉइंट मिळेल तुम्हाला व्हर्टेक्स X मिळणार. या ठिकाणी नाव म्हणायचं आहे X. जॉईंट XZ and XW. XZ जॉईन करायचा आणि XW जॉईन करायचा आहे. हे डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. मिळाला का क्वाड्रिलॅटरल. काय केलं पाहिजे Y आणि X सुद्धा जॉईन केले पाहिजे म्हणजे क्वाड्रिलॅटरल तुम्हाला WXYZ मिळेल. हे जे दोन व्हर्टेक्स आहेत हे दोन व्हर्टेक्स तुम्ही जॉईन केले की तुम्हाला क्वाड्रिलॅटरल WXYZ मिळणार. अशा पद्धतीने 4 sides and 2 diagonals are given. Then construct a quadrilateral. हा जो सेकंड टाइप आहे तो सेकंड टाइप आपण अभ्यासला. आता यावर जे प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण सोडवूया. Based on second type of constructions, that is 3 sides and 2 diagonals are given. Second example is given in practice set 8.1, that is construct quadrilateral DEFG such that. तर हे मेजरमेंट्स तुम्हाला दिलेले आहे. या मेजरमेंट्स नुसार तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की 3 साइड्स ह्या कशा आल्या पाहिजे. एक बेसला आणि 2 ॲडजस्टंट साइड्स येतील या दोन्हीच्या. या बेसच्या ॲडजस्टंट साइड्स येतील अशा पद्धतीने रफ फिगर काढायची आहे. म्हणजे DEFG. अगोदर तुम्ही फेअर रफ जे आहे ते काढून बघायचे की अशी डायग्राम काढली इथे DEFG नावं दिले तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल का. हा जर D तुम्ही इथे घेतला तर तुम्हाला इकडची साईड मिळेल. ही इकडची साईड मिळणार नाही. मग त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग आपण बेस जो आहे तो काय घेणार आहोत साईड DE ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर. जे मेजरमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी रफ फिगरमध्ये मेजरमेंट्स दाखवायचे आणि त्याचा यूज करून फेअर डायग्राम काढायची. अगोदर बेस काढायचा 4.5 सेंटीमीटर आणि काय नाव देणार DE.
ई 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्ही एफ हा पॉइंट मिळवायचा असेल, एफ व्हर्टेक्स तुम्हाला फिक्स करायचा असेल तर तो ई पासून किती डिस्टन्सवर आहे, 6.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. म्हणजे कंपास मध्ये 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. 0 पासून 6.5 सेंटीमीटर पर्यंत त्या ठिकाणी तुम्ही मेजर करणार आणि पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट ई अँड मार्क द आर्क ऑन द अप्पर साइड, या पद्धतीने. त्यानंतर एफ हा व्हर्टेक्स डी पासून किती डिस्टन्सवर आहे, 7.2 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. टेक द 7.2 सेंटीमीटर distance in your compass. Put the tip of compass on vertex D and mark the arc which intersect the previous arc. या पद्धतीने तुम्हाला हा व्हर्टेक्स मिळाला, एफ व्हर्टेक्स, आणि तो जॉईन करायचा आहे. एफ हा कुठे कुठे जॉईन करणार, एफ ई आणि एफ डी सोबत. एफ डी हा व्हर्टेक्स आणि एफ ई हा व्हर्टेक्स त्या ठिकाणी तुम्ही जोडायचा. हे डिस्टन्स होतं 6.5 सेंटीमीटर, हे डिस्टन्स होतं 7.2 सेंटीमीटर. देन सेकंड व्हर्टेक्स जी व्हर्टेक्स तुम्हाला मिळवायचा आहे. जी व्हर्टेक्स मिळवण्यासाठी टेक द डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर इन कंपास. किती सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे, 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. पुट द टिप ऑफ कंपास ऑन पॉइंट डी अँड मार्क द आर्क ऑन द अपर साइड. Then take 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स. जी आणि ई हे डिस्टन्स किती दिलं आहे, 7.8 सेंटीमीटर. म्हणून 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे कंपास मध्ये. म्हणजे 8 ला फक्त 2 लाईन्स कमी आहेत, 0.2 कमी आहेत, आणि हे कुठे ठेवणार, ई वर ठेवायचा आणि मार्क दी आर्क विच इंटरसेक्ट द प्रिव्हियस आर्क. ह्या जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो काय मिळाला, व्हर्टेक्स जी मिळाला तुम्हाला. व्हर्टेक्स जी मिळाल्यानंतर हा जी आणि डी जोडायचा आहे. व्हर्टेक्स जी आणि व्हर्टेक्स डी जोडायचा आणि व्हर्टेक्स ई आणि जी सुद्धा जोडायचा आहे. म्हणजे तुम्हाला चारही व्हर्टेक्स मिळाले क्वाड्रिलॅटरलचे. जो क्वाड्रिलॅटरल DEFG आहे, DEFG तुम्हाला मिळाला. हे दोन व्हर्टेक्स आहेत ते काय करणार, जॉईन करायचे आहेत, म्हणजे क्वाड्रिलॅटरल तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने 3 साइड्स आणि 2 डायगोनल्स दिलेला असताना तुम्ही कन्स्ट्रक्शन करायचं आहे. अगोदरचे 2 कन्स्ट्रक्शन आणि नंतर प्रॅक्टिस सेट मधले 2 एक्झाम्पल्स, असे 4ही कन्स्ट्रक्शन. आणि सगळ्यात पहिलं लेट्स रिकॉल मध्ये तुम्हाला ट्रायंगलचे 4 टाईपचे कन्स्ट्रक्शन आहेत, हे सगळे कन्स्ट्रक्शन पूर्ण करायचे आहे.